पहिल्या निवडणुकीला काय सांगितलं जातं, कशा पद्धतीने तयारी आहे, काय म्हणतात इचलकरंजी? महानगरपालिकेची इचलकरंजीची पहिलीच निवडणूक आहे आणि ही निवडणूक सुद्धा होत असताना 10 वर्षानंतर होते, 9-10 वर्षानंतर होते. लोकांच्यामध्ये फार उत्साह या निवडणुकीच्या माध्यमातून आहे आणि लोकांचे जे महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना निवडून देऊन इचलकरंजीच्या विकासासाठी एक चांगला लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे, त्यांची एक चांगली मानसिकता आज इचलकरंजीच्या कानाकोपऱ्यामध्ये तयार झाली. मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे, काय आव्हान करतील इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज खरं म्हणजे पहिलाच दिवस आहे ह्या महानगरपालिकेच्या प्रचाराच्या दौऱ्यात, CM साहेबांच्या प्रचाराच्या दौऱ्यात. आणि आवाहन करत असताना इचलकरंजीचा आमचा जो पिण्याच्या पाण्याचा एक विषय आहे, त्यानंतर त्याला एक मार्गी लावायची, इचलकरंजी पंचगंगाचे जो गाळ काढायचा एक विषय आहे, पंचगंगा प्रदूषित होते त्याचा तो एक महत्त्वाचा विषय आहे. इचलकरंजीच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा त्या ठिकाणी विषय आहे. इचलकरंजीच्या टेक्स्टाईल धंद्याचा आमचा त्या ठिकाणी विषय आहे. आमचे इचलकरंजीचे कामगार आहेत, कामगारांच्या विकास मंडळ, वस्त्रोद्योग विकास मंडळ कामगारांचं एक निर्माण करायचं, तो एक विषय आहे. ते आमचं येणाऱ्या दृष्टिकोनातून सरकारच्या पाठीमागे आमचा पाठपुरावा असेल. खरं तर आपण पाहतो की इचलकरंजीमध्ये महायुती विरुद्ध शिवशाहू आघाडी अशा प्रकारची लढत होते. दुसरीकडे आपण शिवशाहू आघाडीमध्ये बघितलं तर अनेक पक्ष, अनेक संघटना आले आहेत. कशा प्रकारे तुम्ही विश्लेषण कराल त्याचं? ही लढाई खरं म्हणजे महायुती वर्सेस महाआघाडी आहे. आमची महायुती, आमचे घटक पक्ष जे पारंपरिक आहेत ते आम्ही सगळीजण एका व्यासपीठावरती आलो, एका विचारानं आम्ही मतदारांसमोर जाणार आहे, इचलकरंजीच्या जनतेसमोर जाणार आहे. त्यांनी फक्त त्यांचं नाव बदललं आहे आणि त्यांनी का नाव बदललं आहे हे आम्हाला ठाऊक नाही. आम्ही आमचे उमेदवार आमच्या चिन्हावरती घेऊन लोकांच्या समोर जातो. आमची ओरिजिनॅलिटी आम्ही अजूनही ठेवली. आमच्या उमेदवारांची, आमची पक्षाची विचारधारा, आमच्या नेत्यांचा जो अजेंडा आहे विकासाचा, तो घेऊन आम्ही ओरिजिनॅलिटी ठेवलं. त्यांचा तो फक्त त्यांनी नाव बदललं आहे. शेवटी ती महाआघाडीच म्हणून त्या ठिकाणी इलेक्शनला जाते. महापालिकेचं खरं तर पाहिलं तर अनेक वर्ष झाली नगरपालिका त्यापूर्वी देखील पाण्याच्या प्रश्नामध्ये यंदाची निवडणूक देखील याच प्रश्नावरती उत्तर एक जाताना पाहायला मिळते. पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो आम्ही मार्गी लावत चालू. बरोबर 15 दिवस अगोदर मुख्यमंत्री साहेब इचलकरंजीमध्ये आलेले आणि त्यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा झाला आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचे विकास कामाचे उद्घाटन सुद्धा शिवतीर्थच्या परिसरामध्ये झालं. त्या शिवतीर्थ परिसरामध्ये आपण इचलकरंजीमध्ये अतिरिक्त साधारण 22 MLD पाणी अतिरिक्त उपलब्ध करायचं, त्याचा लोकार्पण सोहळा झाला. म्हणजे उद्घाटन, पायाभरणी अशी नाही. आणि त्याचबरोबर 3 पिण्याच्या पाण्याच्या टाक्याचा सुद्धा लोकार्पण सोहळा झाला. आणि त्याचबरोबर इचलकरंजीमध्ये साधारण 207 बोर आम्ही जे मारलेत त्याला बोर साधारण 3,68,00,000 रुपये माझ्या स्वनिधीतनं खर्च करून त्याचाही शुभारंभ मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते झाला. आम्ही इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न महायुती म्हणून अतिशय गंभीरपणे आम्ही घेतला आहे आणि 100% येणाऱ्या काही काळामध्ये तो आम्ही महायुतीचा माननीय फडणवीस साहेब आणि आमच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही सोडतो. खरं तर आपण ह्या प्रचारादरम्यान टीका करताना सतेज पाटलांच्यावर टीका करीत त्यांनी आज प्रत्युत्तर दिले की राहुल आवाडे बच्चा आहेत. बच्चा आहेत काय? मी एक पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी बच्चा आहे की काय आहे? ही लोक, इचलकरंजीचे लोक त्या ठिकाणी आमचे उमेदवार, त्यांचे उमेदवार किती निवडून येतील, हे बच्चा कशा पद्धतीनं त्यांना भारी पडेल हे लोक इचलकरंजीचे दाखवून देतात. खरं आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे. मात्र शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी 40 लाखांचा आमिष दाखवण्यात आला असा आरोप समोरच्या गटाकडून होता. आम्ही इलेक्शन फेअर आणि एकदम व्यवस्थित लोकशाहीच्या मार्गी आम्ही लढतोय. या पद्धतीच्या आरोपाला काही तथ्य नाही आहे. त्यांनी त्या लोकांचा भ्रम आणि चुकीची अफवा अशा पद्धतीचा पसरवण्यासाठी असे आरोप होत आहेत. मला या आरोपामध्ये काही तथ्य वाटत नाही.